सिक्युरिटीला पण खांद्यावर घेऊन या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलंय. त्यालाच प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट दुचाकीवरून विधान भवनात एंट्री केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार हे दुचाकीवरून विधान भवनात दाखल झाल्यानं सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या. विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेसाठी असलेला ताफा देखील यावेळी दुचाकीवरून प्रवास करताना दिसला. विधान परिषदेच्या 10 नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी राज्यातील मंत्री, आमदार आणि नेते विधान भवनात उपस्थित होते. याच दरम्यान मंत्री आशिष शेलार आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यातील 8 ते 10 सेकंदाचा मिश्किल संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये आशिष शेलार अनिल परब यांना टाळी देत म्हणताना दिसतात, त्यांना बोललो एवढ्या गाड्या कमी केल्या, एक दिवस आम्हाला सांगाल चालत या आणि सिक्युरिटीला खांद्यावर घेऊन या. यावर अनिल परब हसत उत्तर देतात, नको, असं केलं तर ॲम्ब्युलन्स लागेल आपल्याला. आणि त्यानंतर दोघेही हसत पुढे निघून जातात. त्याला म्हटलं एवढ्या गाड्या कमी केल्या तर एका दिवशी आम्हाला सांगा चालत आणि सिक्युरिटीला पण खांद्यावर घेऊन या. ॲम्ब्युलन्स लागेल आपल्याला. दरम्यान हा व्हिडिओ ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर शेअर करत आशिष शेलारांवर टीका केली आहे. त्या ट्विट करत म्हणाल्या, घोर अनर्थ. भाजपचे सत्ताधारी मंत्री असणारे आशिष शेलारच मोदींच्या आवाहनाची टिंगल उडवतात असा आरोप अंधारेंनी केलाय. मात्र या घटनेमुळे मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय. कारण जर सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांकडूनच त्या निर्णयाची मिश्किल पद्धतीनं खिल्ली उडवली जात असेल तर सामान्य जनतेनं त्या आवाहनाला कितपत गंभीर घ्यायचं. एका बाजूला देशाला काटकसरीचा संदेश दिला जातो तर दुसऱ्या बाजूला त्याच निर्णयावर विनोद केला जातोय अशी भावना आता अनेकांकडून व्यक्त होतीये. त्यामुळे मोदींचा निर्णय हा फक्त इमेज बिल्डिंग पुरता होता का आणि त्यांच्या स्वतःच्या नेत्यांनाच तो मनापासून पटलेला नाहीये का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.